लोकशाही न्यूजने उत्तर महाराष्ट्रामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। या उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही नामवंत व्यक्ती आहेत किंवा काही प्रशासकीय अधिकारी आहेत आणि शासनामध्ये काम करणारे मंत्री आहेत, अशा सर्वांचं त्यांनी या ठिकाणी मनोगत जाणून घेतलं। नाशकामध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक प्रश्न विचारले। साधू संतांना त्या ठिकाणी बोलण्यात आलं होतं। अशा प्रकारे एक चांगला म्हणजे व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला सहज सांगता येत नाही, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या व्यासपीठावरून लोकशाही महाराष्ट्र दृष्टिकोनातून या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचवता येतात आणि शासनापर्यंतही पोहोचवता येतात। त्यामुळे अतिशय स्तुत्य असा हा कार्यक्रम आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम सर्वच चॅनल्सनी या ठिकाणी घेतले पाहिजे। कारण शेवटी आता टीव्हीवरती लोकशाही महाराष्ट्र हा एकमेव चॅनल आहे, अनेक चॅनल येतात। त्यामुळे सर्वांनीच हा आदर्श घेतला पाहिजे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये, विभागामध्ये किंवा तालुका पातळीवर जाऊन त्या ठिकाणचे जनतेचे प्रश्न, त्या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा आणि त्या ठिकाणी चालू असलेली कामं या संदर्भातली सर्व माहिती, इत्थंभूत माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे। सध्या तर आम्ही त्याचं फीडबॅक घेतो आहोत। म्हणजे सध्या विभागीय बैठका सुरू आहेत माझ्या। उद्या नाशिकला बैठक आहे आणि याच्या अगोदर नागपूर आणि अमरावतीची बैठक झालेल्या आहेत माझ्या। पुणे, कोल्हापूर आणि संभाजीनगर या 2-3 ठिकाणी अजून बैठका घ्यायच्या आहेत। परंतु या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल करावे लागतील आणि नवीन क्रीडा धोरण नवीन पिढीला योग्य वाटेल असं एक क्रीडा धोरण राज्य सरकारचं सर्वसमावेशक असं क्रीडा धोरण जाहीर करू आणि त्यासाठी साधारण 1 महिना 1.5 महिन्याचा कालावधी लागेल।